भारतीय जनता पक्षाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांच्या घरी आज सकाळी लाडक्या बाप्पाचं आगमन झाले। मोठ्या उत्साहाने भक्तिमय आणि भक्तगणांच्या समवेत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली। यावेळी निरंजन डावखरे यांनी गणेश आगमनाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या। तसेच येणारं वर्ष हे सगळ्यांना आनंदाचे व समृद्धीचे जावो अशी गणेश चरणी प्रार्थना केली। तसेच आमदार निरंजन डावखरे यांच्या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनीही येथे उपस्थित राहून दर्शन घेतले। तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनी मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले। नातेवाईक असतील, भाऊ असतील, मित्र असतील, हे आपण बघतो की सगळ्याकडेच एक आनंदाचा आणि एक भक्तिमय वातावरण हा सर्वच ठिकाणी बघायला भेटतो। खरं तर महायुती सरकार आल्यापासून सगळे सणसूद आपण अतिशय मग दहीहंडी असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, दिवाळी असेल आणि आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या अडचणींना सातत्याने एक ताकदीने उभं राहण्याचं काम जे महायुती शासन करतंय, मग ते लाडली बहीण योजनेच्या माध्यमाने असेल, आनंदाचा शिधा असेल किंवा आताच देवदर्शनाच्या संदर्भातले चालू केलेली योजना असेल, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमाने नेहमीच सरकार आपलं काम पुरं करतंय आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद असाच टिकून राहून दे ही गणरायाच्या चरणी प्रार्थना आणि महायुती सरकारला अशीच लोकांची सेवा करण्याची संधी भेटल ही गणपती बाप्पांच्या आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमाने बघणाऱ्या सगळ्या लोकांच्याकडे विनंती।